नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाही राज्य साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊसाठी लिखित अग्निदिव्य हे कादंबरीचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आज 8वा भाग आपण बघणार आहोत. तू म्हणे शिवाजी महाराजांच्या लष्करात दाखल व्हायला गेला होतास, खरंय का? पाटलांनी विचारलं. खरं आहे, गेलो होतो, हैवती बोलला. मग कुठं माशी शिंकली, परत का आलास? पाटील डाफरला आणि हैवती खिन्न सुरात म्हणाला, काय करू पाटील, हे बाप नो माझा वैरी झालाय, तुम्हाला काहीच करू देना. लष्करात जाऊन म्हणलं की टक्कर घेऊन जेव द्यायची भाषा करतोय, मग काय करू? हैबतीचं ते उत्तर ऐकून पाटील गप झाला. त्याला त्या म्हाताऱ्याचा राग आला आणि तो विचारमग्न झाला. हैबतीने खिशातली चिलीम काढली आणि तो सावकाश तंबाखू ओढू लागला. परंतु त्याचं सारं लक्ष घराकडे लागलं होतं. ती 6 माणसं आज चंद्राला कशी कशी पळवणार याचाच तो विचार करीत होता. त्या विचाराला अनेक फाटे फुटून त्याचा काळीज बिरगळत होता. तो मनात म्हणत होता की ही 6 माणसं साधी भोळी नाहीत, ते बेदरकार जीवावर उदार झालेले लोक आहेत. ते काय करतील याचा नियम नाही. ते म्हणून चंद्राला घेऊन त्या देवळात बसून माझी वाट पाहणार आहेत आणि मी तिथे पोहोचलो की ती चंद्र माझ्या हवाली करणार. मग मला ते थेट विजापूरला घेऊन जाणार आणि मग बडी बेगम साहेबांपुढे मला रुजू करून माझी तारीफ करणार आणि मला मोठी जहागिरी बहाल करावी म्हणून त्या बेगम साहेबांचं मन वळवणार. परंतु ते सारं खरं असेल का? आणि हे लोक माझ्यासाठी बडी बेगम साहेबांना गळ घालतील का? आणि ती बडी बेगम साहेबा यांचं ऐकल का? काही लोक माझ्या पोटात शिरून माझा काळीज कापण्यासाठी सारी बडबड करतायत. कुणी सांगावं खरं काय आणि खोटं काय? कदाचित यांचं बोलणं खोटंही असेल आणि कदाचित खरे असू शकेल. कारण आदिलशाहीच्या उत्कर्षासाठी आणि वैभवासाठी तळहाती शिर घेऊन हे लोक शिवाजीराजांच्या मुलखात शिरून धुमाकूळ घालत आहेत. त्यावरून सरकार दरबारी यांच्या शब्दाला किंमत असणार यात शंकाच नाही. पण हे लोक जसं बोलतात तसं वागतील का? ते विचारचक्रात सापडला होता. तो कधीतरी चिलमीचा एखादा झुरका मारित होता, पण एकही शब्द बोलत नव्हता. ते विजापूरचे हे चंद्राला पळवणार असून आपला आत्माच त्याचं हरण करणार आहेत असं त्याला वाटत होतं. हा, मग काय ठरलं तुझा? पाटलाने विचारलं. माझं काय ठरणार आहे? हैबती म्हणाला. माझं काय, मी आता जाऊन लष्करात दाखल होईन, पण या म्हाताऱ्याचं काय करू तेवढं सांगा. तुझ्या म्हाताऱ्याचं काय म्हणणं आहे ते आम्ही बघू, पाटील म्हणाला. तू त्या म्हाताऱ्याचं ऐकून इथं माशा मारीत बसू नको. तू काहीतरी नाव कर, नेक काम कर, लौकिक मिळव. काय आलं का ध्यानात? आलं की. माझं काय, आता मध्यान उलटली की मी घोड्यावर खोगीर घालून रायगडाची वाट धरतो, हैबती म्हणाला. मात्र म्हाताऱ्याचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या, ते बघतो आम्ही, पाटील बोलला. आणि याच वेळी महारवाड्यात आग लागली. क्षणात हल्ला कल्लोळ उसळला. वाऱ्यानं आग पसरवली आणि आगीनं हा हा म्हणता सर्व महारवाडा वेढला. केंबळाची घरं धडाधड कोसळू लागली. ज्वाळा आकाशाला भिडल्या. त्या उग्र ज्वाळांनी सारा गाव जळला. मैलच्या मैल प्रदेशात तो प्रकाश पसरला आणि गाव जागा झाला. शेकडो गावकरी घराबाहेर पडले आणि सर्वांनी अरा महारवाडा पेटला ही एकच आरोळी ठोकली. आणि प्रत्येक गडी पाण्याचे घागर घेऊन महारवाड्याकडे धावू लागला. आधी माणसं वाचवा, अरे आधी माणसं वाचवा, पाटील मोठ्यानं ओरडत होता. ती जीर्ण खोपट जळत होती. त्यांच्या त्या ठिणग्या गगनाला जाळू पाहत होत्या आणि दारिद्र्यानं सदैव दाढीखाली धरलेली, कष्टानं पिजली महारांची पोरं बाळ, म्हातारी कोतारी, बाया बापडी उघडी बोडकी अंगणात उभं राहून ऊर बडवीत होती. लहान मुलांनी टाहू फोडला होता, कारण त्यांच्या डोळ्यापुढं त्यांची ती चंद्रमौळी घरं आग भस्मसात करीत होती. कित्येक गायी घुंट्यापाशी धडपडत होत्या,
कित्येक म्हशींनी दावणीत अंग टाकली होती आणि खोराट्यातील कोंबड्या होरपळून निघाल्या होत्या. कोणी पाण्याचा मारा करीत होतं, तर कित्येक तलवारी घेऊन गुरांची दावणी कापून त्यांना मुक्त करत होत्या. गावकरी आणि तरुण महार निर्भान होऊन अग्नीशी लढत होते. गावातील कर्तेनी तरणी माणसं मारवाड्यातील त्या भयान अग्नीशी झुंजत होती. तेव्हा तिथं महार आणि मराठा या भेदाची कधीच राख झाली होती. सारा गाव जागा झाला होता. बायका पोरं आपापल्या दारात उभे राहून महारवाड्याची ती आग पाहत होती. चंद्र आपल्या अंगणात उभी राहून ती आग पाहत होती. जिजाबा पाण्याची घागर घेऊन केव्हाच महारवाड्यात गेला होता आणि चंद्रा एकटीच आपल्या अंगणातून आग पाहत होती. हैवतीच्या घरी बसलेल्या त्या 6 हेरांपैकी एक जण महारवाडा पेटून परत आला होता. गावातील गोंधळ आणि अंगणात उभी असलेली एकटी चंद्रा पाहून त्यांचं काम फत्ते झालं होतं. त्यांनी तयारी केली आणि एकदमच चंद्रावर झडप घातली. तिला त्यांनी एक शब्दही उच्चारू दिला नाही, की कसलीच हालचाल करू दिली नाही. एखाद्या रानबोक्यानं कोंबडं पळवावं तसं त्यांनी तिला गावदरीकडे पळवलं. तिथे त्यांची घोडी तयारच होती. एकेरी चंद्राला घेऊन घोड्यावर बसला आणि मग 7 घोडी विजापूरच्या रोखानं भरधाव धावत निघाली. चंद्राचं तोंड बांधलं होतं. तिचे हातपाय जखडले होते. ती कसलीच धडपड करू शकत नव्हती. तिची शक्ती लोळी पडली होती आणि ती निश्चित पडली होती. हे कोण लोक आहेत? हे मला कुठे नेत आहेत? एवढाच ती विचार करत होती आणि तिला फक्त घोड्यांच्या टापाचा खडखडाट ऐकू येत होता. आपण एका भयंकर संकटात सापडलो आहोत. या संकटातून आता आपली मुळीच सुटका होणार नाही, अशी तिची खात्री झाली होती. ती त्या धावत्या घोड्यावर त्या बलिष्ठ हेराच्या मिठीत शांत पडली होती आणि फक्त रडत होती. तिचा आत्मा रडत होता. तिचा रखरखीत तरुण देह रडत होता आणि तिचे विचार रायगडाला कवटाळीत होते. आणि तिचे हृदय आक्रंदून म्हणत होतं, बा रायगडा, मला वाचव, माझ्या शिलाचं रक्षण कर, नाहीतर मी क्षणभरही जगणार नाही, मी मरून जाईन. किल्ले रायगड पाहावं म्हणून मी एकदा तिकडे आले होते. तेव्हा मी मुख्य दरवाजातून आत जाताच सर्व शक्तिमान महाराजांनी आणि त्यांचे धुरंधर सेनापती सरनोबत प्रतापराव गुजर यांनी मला आशीर्वाद दिला आहे की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तो मी कसा विसरू? आणि बा रायगडा, तोही विसरू नकोस. एकदा मी तुझ्या तटावर उभी होते तेव्हा दिवस बुडत होता आणि मी तळवटाकडे पाहत होते. माझ्या शेजारी तुझा खाशाबा आणि माझे भावी पती उभे होते. मी त्यांच्याशी न बोलता जागतेपणी आपल्या भावी संसाराचे स्वप्न पाहत होते. तेच माझे स्वप्न साकार होणार की नाही? तिच्या आत्म्यानं टाहू फोडला, परंतु तिचा तो हंबरडा बाहेर पडला नाही, कारण तिचे तोंड बांधले होते. जीभ असून ती बेजबान झाली होती. एकाएकी ती 7 घोडी थांबली. बाजूलाच ते पुरातन देऊळ उभं होतं. तिथे भेसूर वातावरण थैमान घालीत होतं आणि सर्वत्र निशब्दता नादत होती. चंद्रानं मान वर करून त्या देवळाकडे नजर टाकली आणि तिच्या काळजानं ठाव सोडला. याच ठिकाणी, याच देवळात आज आपल्या शिलाची होळी पेटणार आणि हे उपाशी लांडगे मला खुशाल चाफळून संतुष्ट होणार. या भयंकर विचारानं ती गुदमरली आणि आईबाबाची आठवण होऊन ती रडू लागली. चला, हिला त्या देवळात घेऊन चला. तो येईपर्यंत आपण आपल्या काळजात धगधगणारी आग शांत करून मोकळं होऊया. तो प्रमुख हीर हुकमी आवाजात बोलला आणि त्याच वेळी भरधाव येणाऱ्या घोड्याच्या टापा ऐकू येऊ लागल्या. तसे ते सर्व अस्वस्थ झाले. त्यांच्या काळजातली आग अधिकच भडकली. थांब, तो आला, तो हीर म्हणाला आणि हैबत येऊन पोहोचला. काय हैबतराव, एवढ्या लवकर कसा आलात? एका हिराने विचारलं. काम झालं, मग कशाला थांबू? हैबती म्हणाला. आता पुढे बोला. आता विजापूर जवळ करूया, चला, असं म्हणून त्या हिरानं घोड्याला टाचा मारली. चंद्राला घेऊन पुन्हा तो दौड मारू लागला आणि सर्व प्रकार चंद्राला कळून आला. ती मनात म्हणू लागली, हे सर्व कपट या हैबतीचं आहे. यानंच मला या लांडग्याच्या दाडात तोडलं आहे. परंतु हा हलकट माणूस ऐन वेळेवर आला म्हणून माझी आबरू वाचले, या घडीला तरी वाचली. आता पुढं माझं काय होणार आहे ते अंबाबाईच जाणं. पूर्वेला प्रकाश फुलत होता. पहिली पहाट झाली होती. निरनिराळ्या रंगांचे ढग एकमेकात विलीन होत होते. रात्रभर दिमाखानं लकलकणाऱ्या चांदण्या आता कोमेजलेल्या फुलाप्रमाणे भासत होत्या.
काळकरांना सूर्योदयाची चाहूल लागली होती, त्यामुळे त्यांना आनंद झाला होता. ती मंजूळ बोलत पूर्वेकडे पाहत आपापले पंख साफ करून भरारीची तयारी करत होती. विजापूरच्या परिसरातील पुष्कळ झाडावर बसून चिमण्यांनी कलकलाट प्रारंभला होता. ती 8 घोडी विजापूर समीप येऊन थांबली. तेव्हा ते सिसम त्या प्रमुख हिराला म्हणाला, दाऊद खान, आता या पुरीला गावात कशी न्यायची? हिरा आधी खाली घ्या, दाऊद खान म्हणाला. त्याबरोबर सर्वच जण घोड्यावरून उतरले. त्यांनी चंद्राचं मिटकुळं खाली उतरून तिचे हातपाय सोडले, तिचं तोंड सोडलं. मग दाऊद खान पुन्हा म्हणाला, केरबा, तू आणि हैबती दोघं या पुरीला घेऊन अफजल खानाच्या वाड्या पुढून सरळ आमच्या हवेली द्या. चला जावा, आम्ही दुसऱ्या वाटेनं पुढे जात आहोत. तुम्ही तिथं पायीच या, घोड्याचा वापर करू नका. आणि जर कोणी हटकलंच तर कचेरीतील कामासाठी दाऊद खानाकडे जात आहोत असं सांगा. चला. असं बोलून दाऊद खान घोड्यावर बसला आणि ती 6 घोडी पुढे निघून गेली. आणि हैबती व केरवा चंद्राला घेऊन घोड्याला उडून पायीच निघाले. तेव्हा चंद्राच्या हातापायचा आग डोम झाला. ती हैबतीच्या जवळ जाऊन म्हणाली, हलकटा, तू माणूस नसून जनावर आहेस. मला या संकटात लुटून काय मिळवलंस सांग की. मला काय मिळालं ते तुला लवकरच कळून घेईल, हैबती म्हणाला. आता जसं जमल तशी शेकुटी घे. आणि आता तू कुठं आहेस ह्याचा विचार कर. तो विचार मी रात्रीच केला आहे, चंद्रा निर्भय स्वरात म्हणाली. काय होणार आहे? माझा जीवच जाईल एवढंच ना? पण लक्षात ठेव, मी आपल्या जीवाची पर्वा करीत नाही. पण आता तू आपला जीव सांभाळ. बरं आहे, आता गुमान चाल. हैबती गुरकला. ती तिघं दाऊद खानाच्या घरी पोहोचली. चंद्रा एका खोलीत एकटीच बसली होती आणि आता कसलं संकट येणार आहे याचा ती विचार करत होती. तिची संपूर्ण निराशा झाली होती. आता आपलं मरण दूर नाही असं तिला वाटत होतं. पुढचं प्रकरण, चंद्राचं हरण. विजापूर शहराला आजकाल प्रचंड अशा लष्करी तळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वत्र तंग वातावरण पसरले होते आणि क्रूर दहशतीच्या टाचेखाली लोकांचे शांततामय जीवन चिरडले जात होते. लोकांना प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावं लागत होतं. सूर्योदयापासून नगरातील सर्व व्यवहार सुरू झाले होते. शहरातील ते अरुंद रस्ते माणसांनी भरून वाहत होते. सर्वत्र गलबला झाला होता. त्या गर्दीतून हत्यारबंद शिपाई बेफिकीर घोडा दामटीत होते आणि हत्ती आपल्या चालीनं चालत होते. आपल्यामुळे दुसऱ्यांची किती गैरसोय होत आहे याची त्यांना मुळीच पर्वा नव्हती. ते आपले कान झाडीत खुशाल ढेंगा टाकीत होते आणि निर्भय उंट माना उंचावून गाड्या उडीत होते. आणि इमानी गाढव मार्गाचा दांडका ढोंगणार बसल या भीतीनं धुमचकाट पळत होती. दाऊद खानाचा चेहरा गंभीर झाला होता. तो नुकताच बाहेर जाऊन आला होता आणि कसला तरी विचार करीत होता. प्रतापराव गुजराचं कुटुंब रायगडावर आहे असं हैबतीकडून त्याला समजलं होतं. पण ते कुटुंब गारात करायची नवी आणि कठीण कामगिरी त्याच्या शिरावर येऊन पडली होती. शिवाय चंद्राची विल्हेवाट कशी लावायची हा एक प्रश्न त्याच्या पुढे उभा होताच. कारण शिवाजी महाराजांच्या हिरांनी विजापूर आणि आपलं व्यापलं होतं त्याची त्याला कल्पना होती. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांचा हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक स्वतः विजापुरात तळ ठोकून बसला आहे असं त्याला समजलं होतं. तेव्हा एखादा मराठी हेर तिला पाहिल, पिछा करील, आपल्यावर पाळत ठेवील आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही अशी त्याला भीती वाटत होती. म्हणून चंद्राचं भूत एखाद्या चांगल्या बाटलीत कोंडाव, भरपूर रक्कम उपटावी आणि हैबतीला परत महाराष्ट्रात दांडलाव असा त्यानं विचार केला होता. आणि चंद्रासाठी एक श्रीमंत गिऱ्हाईक पाहून तो आला होता. नंतर दाऊद केरबाला एका बाजूला घेऊन त्याच्या कानात खरा हेतू सांगितला आणि नंतर आवाज चढून मोठ्यानं म्हणाला, केरबा, तू आणि हैबती चंद्राला घेऊन त्या शेरालीच्या घरी जावा, कारण वक्त आणीबाणीचा आला आहे. पळा, चंद्रा आणि हैबती यांना प्रथम कुठेतरी दळवा. मग केरबानं घाई केली. हैबती उंटासारखा बावरला. पण दाऊद खानाच्या बोलण्यातील कपट चंद्राला समजलं आणि तिच्या काळजानं पाणी सोडलं. आणि आज आपण आपल्या सर्वस्वाला अंतरणार असं म्हणून ती उठली आणि केरबा व हैबती या दोघांबरोबर गुमान चालू लागली.
चंद्रा मान खाली घालून त्या दोघांच्या मागून चालत होती आणि चालता चालता ते डोळ्याच्या कोपऱ्यातून आजूबाजूला पाहत होते. अचानक कुणीच तरी ओळखीचं माणूस भेटावं आणि त्यानं पुढे येऊन त्या भयंकर संकटातून आपली सुटका करावी असं तिला वाटत होतं. ती स्वतःशीच मनात बोलत होती आणि रात्रीच्या त्या देवळातला माझ्या अब्रूला सूट लागणार होती. ती वेळ जवळ आली होती, पण मी थोडक्यात वाचले. परंतु इथून पुढं मी कशी वाचणार? आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा ती वेळ येणार, अगदी नक्कीच येणार आणि माझ्या या जन्माची होळी करून जाणार. माझ्या देहाला एकदा का ती आग लागली की मग ती कायम धुमसत राहणार आणि रोज रात्री तिचा भडका होणार आणि मी मी चळत पेटत जगणार. मग मला कोणीही वाचवणार नाही आणि माझी आबरू जळून खाक झाल्यावर जर कोणी मला वाचवण्याचा प्रयत्न केला तर काय उपयोग होणार आहे त्याचा? मग मला सर्व काही सहन करावं लागणार आहे नव्हे, ते सर्व अंगवळणीच पडणार आहे. मग माझ्या आशा आकांक्षा धुळीला मिळणार. नेहमी पाहिलेली ती सुंदर स्वप्न विद्रूप होऊन माझ्या भोवती थैमान घालतील. कदाचित पुढे मी कुणाची तरी आई होईन आणि आपल्या आई बापापासून, आपल्या देशापासून आणि आपल्या खाशाबापासून कितीतरी दूर या विजापुरात राक्षसांच्या गुहेत मी कुणाची तरी शेज सजवणार. म्हणजे मरूनही जगता येतं याचा अनुभव घेत दिवस कंठणार. नाहीतर मी काय करणार? या मुलखात माझा कोण आहे? कोणी नाही. आणि जे दिसत आहे ते सर्व वैरी आहेत. हे दोन दुश्मन मला आज गुमान घेऊन निघाले आहेत. अगदी माणसासारखे चालत आहेत, पण हेच आज रात्री मला नक्कीच बळी देणार आहेत. मग आता काय उपाय? कुठं जावं? कुठं दडावं? आणि आपल्याला दडविल कोण? कोण निवारा देईल? कोण जवळ करील? मुळीच नाही. मला कुणीही जवळ करणार नाही. आणि मला जर कुणी आसरा दिलाच तर तो प्रथम मला ओरबडून आपला आत्मा संतुष्ट केल्याशिवाय मुळी स्वस्थ बसणार नाही. मग पळ काढून तरी काय फायदा? मग फुपाट्यातून उठून वनम्या शिरल्यासारखं नाही का होणार? परंतु आता मी जिकडे जात आहे तिकडे फौजा आहे असं कोण म्हणतं? चंद्रा, तू वनव्याकडे जात आहेस? एकदा यांच्या दाढीतून पळ काढायचा प्रयत्न कर पहा. शेवटी जे व्हायचं ते होणारच आहे. मग पळ कर हिमत. चंद्रा एकाएकी कावरी बावरी झाली. पळ कर हिमत हे शब्द तिच्या मस्तकात घणाचे घाव घालू लागले. तिचे डोके डोळे बधीर झाले. क्षणात ती भान हरपून बसली. पळ कर हिम्मत या पलीकडे तिला काही सुचत नव्हतं. ती आजूबाजूचे गल्ली बोळ पाहत होती. हैबतीने केरबा पान खात पुढे चालले होते. ते कधीतरी वळून चंद्राकडे पाहत होते. हे कुठंच जाऊ शकणार नाही अशी त्यांची खात्री झाली होती. पुढून उंटाच्या दोन गाड्या आल्या. त्यापैकी पुढील गाडीला उंट मध्येच थांबला, त्यामुळे मार्ग अडला. हैवती आणि केरबा किंचित पुढे झुकाणले आणि चंद्रा एका गलीत शिरली आणि नाहीशी झाली. उशिरानं केरबानं वळून पाहिलं आणि चंद्रा नाहीशी झालेली पाहून तो मोठ्याने किंचाळला, हैबती, अरे चंद्रा गेली की? आणि मग त्या दोघांच्या तोंडचं पाणीच पळालं. ते वेड्यासारखे सैरा वैरा धावा सुटले. कोणत्या गलीत गेली असेल, कोणाच्या घरी शिरली असेल आणि कुठं दडली असेल एवढंच ते बडबडत होते. त्या पलीकडे त्यांना काहीच सुचत नव्हतं. अहो, इकडे एखादी बाई गेली का असं कोणाला विचारायची तर मुळीच सोय नव्हती आणि कुणाच्या घरात शिरून तर तिला पाहणं म्हणजे महाकठीण होतं. केरबा तर संपूर्ण वेडावला होता. दाऊद खानाचा दरारा आणि राग त्याला ठाऊक होता. आजच दाऊद खान शेरालीकडे जाऊन चंद्राचा सौदा नक्की करून आला होता. चंद्राची किंमत म्हणून दाऊद खानाला मोठी रक्कम मिळणार होती. परंतु ऐन वेळेला चंद्राने त्याला गुंगारा दिला होता आणि आज आपली धडगड नव्हती. आज दाऊद खान नक्कीच आपला जीव घेणार या विचाराने केरबाची पाचावर धरून बसली होती. तो चंद्रा चंद्रा करीत गल्ली गलीत पळत होता आणि हैवती पंजी वर धरून त्याच्या मागून ढिंगा टाकीत होता. पळून पळून केरबाच्या तोंडाला कोरड पडली. त्याची जीभ त्याच्या जबड्यात उगीच धडपडू लागली आणि तो धापा टाकीत एका दगडावर बसला. ओठावरून कोरडी जीभ फिरून आणि गांगरल्यासारखा चेहरा करून म्हणाला, हैबती, आता काय करायचं? बायला गेली किती? ऐकून हैवतीनं नाक फिरलं आणि म्हणाला, ती जाणार हे मला रात्रीच समजलं होतं. कारण मला टांग मारून तिला पळवायची असं तुमच्या साऱ्यांचं आधीच ठरलं होतं. अच्छा अच्छा, तसं म्हणू नका, केरबा बोलला. का बोलू नका? हैवती भडकून मध्येच म्हणाला,
तुम्ही 12 गावचं पाणी प्यायलेली माणसं आहे सा, हे मला ठाव आहे. पण मी बी कैकाच्या बाचं बारसं जेवलेला माणूस आहे, हे तुम्ही विसरू नका. आणि ती कुठे गेली ते गुमान मला सांगा. तुम्ही आपलं भलतच काहीतरी बोलताय के बा होणार. अहो आता तो दाऊद खान माझं डोकं मारेल की? त्याचा राग लय वंगाळ आहे. नुसता कुत्र्याच्या मुतावानी माणूस आहे तो. ते भलत असेल तर मला तुम्ही सांगू नका. हाय बा ते मित्र म्हणून तुम्ही माझ्याशी दगलबाजी का केली तेवढंच मला सांगा. अव ह्यात कसलीच दगलबाजी नाही केलं. आपल्या गळ्यावर हात ठेवून म्हणाला, भवानी आई शपथ हो. गप्पा. भवानी आईचं नाव घेऊ नका. हाय बा ते गुरुकुल म्हणाला, तुम्ही कावा करायचा मुसलमानी आणि आमचा गळा कापून आमचंच देव आमच्याच बोकांडी बसवायचं, हे बरं आहे. आता माझं आहे का? केरवा बोलला, काय आपण चौकीवर जायचं आणि हैबती गुरखला तिथं तुम्ही सांगायचं की माझी बायको पळून गेली. केरबानं सुचवला. म्हणजे काय होईल? हैबतीने विचारला. म्हणजे शिपाईच तिला हुडकून काढतील. केरबा बोलला आणि ते दोघं ढेंगा टाकीत चौकीकडे चालू लागले.